त्यानंतर लगेच फ्रेश होऊन निघणार आहे मी जव्हार राईडसाठी. मी छातला पट्टा बांधला आता. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. टाइम झालाय 6:55 झालेत आणि आता मी मम्मीला घेऊन जाता नाही गावाची इथे. हा पंक्चर झालाय. सर्वजण मला सांगतात की गाडीचा टायर पंक्चर आहे. हो यार, माहिती नाही, हवा आय थिंक तरी साईडने हवा गेली आहे आणि रात्री गेलो होतो पंक्चर करण्यासाठी तर बंद होतं. म्हणून मी आता डायरेक्टली मम्मीला असंच बसवतो आणि डायरेक्टली गाडी घेऊन जातो पंक्चर करण्यासाठी. डहाणू कासाच्या रोडला जातोय मी. तिकडे मम्मीचा हाताला फ्रॅक्चर झालं होतं तर तिकडे डॉक्टरांनी प्लॅस्टर केलं होतं. प्लॅस्टर काढल्यानंतर त्याला काहीच फरक पडला नाही म्हणून मम्मीला घेऊन तिकडे जातो. अजूनपर्यंत सूज तशीच आहे आणि मम्मीचा हात दुखतोय तर मम्मीला घेऊन तिकडे जातोय. आणि बघा मी रेडीच आहे. घरी येऊ जसं मी घरी आहे तसं पटकन लगेच जमणार आहे राईडसाठी. तर आज तुम्ही बघत राहा, मजा येणार आहे. 2 ब्लॉक येणार कदाचित उद्या. आणि आता गाडीमध्ये तर फ्यूल तर काहीच नाही, पेट्रोल पंप कमी आहे, सीएनजी पंप कमी आहे. पहिला तर दोन्ही गोष्टी भरून घेऊयात. सीएनजी लाईन असेल तर पेट्रोल भरून घेऊयात, मग डायरेक्ट पेट्रोल टाकून निघून जाऊयात आपण. मम्मी कधी येईल मम्मीची वाट बघतो इकडे मी. ही आली आता माझी मम्मी. हात बघा तिचा पट्टा लावला सध्या तरी. 500 पेट्रोल टाकून घेऊयात. आणि हवा भरली गाडीमध्ये पण पुन्हा हवा जातो. इकडे कुठेतरी फाटला टायर, कुठेतरी आवाज येतोय बघा. इथे कुठेतरी फाटलाय तर आवाज येतोय. आता पंक्चर कुठे भेटतो ते बघायला लागणार आहे, नाहीतर वाट लागणार माझी. आणि पाऊस पण एवढा पडतोय तर बाईक घेऊन पण जाऊ शकत नाही मम्मीला घेऊन. हे बघा पुन्हा हवा गेली. इकडे थांबलोय मी आता. तर पंक्चर होतोय की नाही ते बघूयात, नाहीतर टायर चेंज करायचं ऑप्शन तर इथे काही मिळत नाही. चेक करू आपण. हे बघ ना, इधर फटा है, पूरा हवा निकल रहा है. हाँ फटा है मतलब हवा जा रहा है फास्ट. आप हवा भर के देखो ना, समझ में आएगा आपको. देखिए तो हवा आ जाएगा, आवाज पण येतो हवा नको. हाँ तो तिकडे एक ही साइड से जा रहा है अभी. पंचर होता रहेगा तो बेस्ट ही. हाँ कुछ लगा है क्या वहाँ पे या ऐसे फटा है वो? याने होईल तर बेस्ट. कधीपासून चाललंय हालत खराब झाली माझी. पंक्चर कडून झालं आता हवा तर निघत नाही. पुरा टायरच चेक करतो बाय. पण सब हवा चेक करू ना टायर का. सर्व टायरची हवा चेक करून घेतोय कारण की मी त्या रोडला जातोय ना, त्या रोडला काहीच भेटणार नाही मला. तर म्हणून जसं पॉसिबल असेल आता हवा भरून घेतोय. आणि गाई तर मी तर पेट्रोल टाकून निघालो होतो. आता गाडीमध्ये पेट्रोल टाकलंय तर भोईसरला जाऊन सीएनजी टाकू की नको ते बघतोय. जर भोईसरला गेला सीएनजी लाईन नसेल तर मी सीएनजी पण टाकून घेईल. 7:45 वाजलेत आणि मी अजूनपर्यंत भोईसरलाच पोहोचलोय. यार हवा भरली, काय सांगू काय सीन चाललंय. आता सीएनजी भोईसरला येऊन थांबलोय. भोईसरला सीएनजीच्या लाईन मध्ये थांबलोय. सीएनजी भरून घेतोय. हा एक कॉर्नरला बघ इकडे जावच, पुढे जा बस. हे माझी मम्मी तर बाई खतरनाक आहे. मस्त गाडी लावून बसले देवाची मस्त ते. आणि प्राऊड मोमेंट फील करतोय. माझी मम्मी बाजूला बसले गाडीमध्ये, माझी ते पण पहिल्यांदा बसले. ठीक आहे, काही निमित्त का असो ना, हात फ्रॅक्चर का असो ना, पण ती बाजूला बसली आहे. यार आता सीएनजी भरून घेतोय. आणि कितना प्रेशर अभी कितना बंद है पे वो साइड दिख रहा है 220 के ऊपर. वाह प्रेशर बघा 220 चांगला जातोय. खूप चांगला प्रेशर आहे. 628 रुपयाचं सीएनजी टाकलंय. आता फुल झालं, आता गरज नाही उलट थांबायची. बस नाही बस. रस्ता बघा किती लहान रस्ता आहे. या रस्ता पण किती लहान आहे. तिकडे हा गाव आहे. या गावात असेल कदाचित. आम्ही इकडे पट्टा बनवून आलात मम्मीसाठी, तिकडे कुठे असेल. 9 वाजलेत आणि मी आता मी पोचलोय. मम्मीला तिकडे बसवलंय मी. आणि इथे पण आजूबाजूला वाडी आहे, म्हणजे असं पुरं डोंगरा एरियामध्ये आलोय मी. हे बघा खूप मस्त आहे. तर मम्मीला बसवलोय आणि मी थोडं चालतो, राऊंड मारतोय. माहिती नाही का असं ॲसिडिटी टाईपसारखं वाटतं मला. रात्री लेट जेवलो होतो तर म्हणून म्हटलं आता थोडं राऊंड मारतोय. मम्मी तिकडे बसली आहे. हां आणि आता आपली काम करूया आपण व्हिडिओ एडिटिंगचा. तर आणि बघा फुल खाली उतरतोय मी तिकडनं. खालीपर्यंत चालू उतरत खालच्या मेन रोडला जाऊयात.
मी छातला पट्टा बांधला आता. चल झाला तर मम्मीचा पट्टा बांध झाला. 9:30 वाजलेत. आता पटापट जातोय म्हणजे 10:30 पावणे 11पर्यंत मी पोचेल पालघरला. तर त्यानंतर लगेच फ्रेश होऊन निघणार आहे मी जव्हार राईडसाठी. तिच्या दुर्गेश माझी वाट बघत असेल. बरं आपण लगेच पटकन बांध झालं ना. कधी हा ते आले म्हणून ठीक आहे. अरे नशीब झाली गाडी गाडी चालू होती की नाही परत. आता जाते पण आपण आता आता काय नॉनस्टॉप दुखतो का अजून. हा मग हा भरपूर दुखतो त्या केसला त्याने दुखा लागला. आता बांधायला पक्का आता दुखणार. पाऊस बघा ना किती भारी पडतो एकदम. राईडला निघायचं आता सीन असं आहे ना. राईडला तर जातील आपण पण गोप्रोची केस नाही आहे वॉटरप्रूफ माझ्याकडे. तर घरी जाऊन बघावं लागेल पावसाचं काय सीन आहे त्यानुसारच निघेल मी राईड साईड ऐकले तर. भाई कसं माहिती लागले कसं तुझा जायचं आता जेवारला मला. हे घेतलं आणि बेबीचं हे सामान घ्यायचं होतं घरून आणि मम्मीला पण सोडले आणि मी जातो पटापटा घरी. आजचा ब्लॉग 12 वाजता येणार नाही आहे कारण की आता मला लगेच निघायचं आहे जव्हारसाठी. तर तो ब्लॉग कधी येईल मला माहिती नाही आहे. ठीक आहे आता पटापट जातोय घरी काहीतरी खातोय आणि लगेचच फ्रेश होऊन जव्हारसाठी निघतो.